आम्ही आता 28 तारखेला आरोग्य विभागाची भरती 28 तारखेला 100% म्हणजे 50%च्या ह्याच्यात करत आहोत। साधारणपणे आमच्या विभागाच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्याच्या 50% जागा आम्ही 28 तारखेला 2 दिवसाच्या परीक्षेमध्ये या भरल्या जात आहेत आणि त्यामुळे त्याच्या संदर्भातली संपूर्ण जी काही नियोजन आहे, किती परीक्षा केंद्र असावेत, त्यानंतर पेपर सेटिंगचा जो विषय असतो तो सुद्धा पेपर सेटिंगचं एक स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे। IT डिपार्टमेंटच्या एका कंपनीला सुद्धा हे काम पूर्ण सोपवण्यात आलेलं आहे। OMR पद्धतीनं परीक्षा घेतली जाणार आहे। OMR म्हणजे त्या ठिकाणी तो जो चॉईस असतो गोल हे करायचं असतं आणि तिथल्या तिथंच त्यांना एक त्यांची एक कॉपी त्यांना मिळते आणि एक कॉपी तपासणीसाठी पेपर तपासणीसाठी पुढे जाते इव्हॅल्युएशनसाठी आणि मला वाटतं की त्याची आन्सर की डेव्हलप केली जाते आणि नंतर मग आन्सर कीच्या माध्यमातून सगळ्यांचा रिझल्ट एक 8 दिवसाच्या आतमध्ये लागतो। त्यामुळे मला असं वाटतं की 28 तारखेला होऊ घातलेली परीक्षा साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण निकाल लागेल आणि त्याच्या संदर्भातील जे काही कागदपत्रांची सगळी तपासणी करून त्यांच्या पुढील आदेश देण्याचं काम म्हणजे त्यांना ऑर्डर्स देण्याचं काम केलं जाईल। मला असं वाटतं की एकूण आमच्या आणि RDD शेवटी कसं असतं की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असलेल्या अनेक जागा ह्या ग्रामविकास विभागाच्या असतात। म्हणजे कुठल्या तर साधारण MPW म्हणतो आपण किंवा ANM म्हणतो आपण, ही संख्या खूप मोठी आहे आणि हे सगळ्या जागा ग्रामविकास विभाग भरतं। आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून ग्रामविकासाला सुद्धा प्राधान्यक्रम देऊन या फक्त आरोग्याशी संबंधित जागा भरायला मुभा देण्याचं काम मंत्रिमंडळात माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः सांगून करायला लावलंय। त्यामुळे ती जागा ग्रामविकास विभाग भरत आहे। आमच्या बरोबरीनंच त्यांचं सगळं काम चालू आहे। कदाचित परीक्षांचे दिवस थोडे पुढे मागे असतील पण आरोग्य विभागाच्या आज जवळजवळ 5000 जागा भरण्याच्या संदर्भात आमची प्रक्रिया 28 तारखेला पूर्ण केली जाणार आहे। टक्के जागा म्हणजे साधारणपणे 8500 जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। हे आरोग्य विभागाच्या अनुषंगाने मी सांगेन। वैद्यकीय शिक्षण विभाग याला सुद्धा 50% जागा भरण्याला मुभा देण्यात आलेली आहे। त्यामुळे ओव्हरऑलच आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभाग या विभागांना 50% जागा भरण्याच्या सूचना किंवा या निर्णय हा कॅबिनेटने दिलेला आहे आणि उर्वरित 50% जागा सुद्धा येणारा जो काही आरक्षणाचा जो निकाल वगैरे लागेल त्यानंतर इमिजिएटली तो पण